आम्ही आंदोलन केलं, आम्ही त्याला जगवलं. यदि आमची जर मान्य नाही झाली, मान्यता नाही झाली, आम्ही उपोषणाला बसू. तर आता 20,000 कबूतर मेलेले आहेत. और आमच्या काही लोकांना जसे कबूतर मरतात, काही लोकांना पाणी नाही पिलं का ते जे लोक म्हणजे ते कबुतराला बघून एवढी वेदना झाली होती की जे ताडपत्री आहे आणि ज्या दोऱ्या आहे त्या दोऱ्या कापाला आम्ही ती छुरी आणली, छुरी नव्हती आणली, ती आरी आणली होती. पहिली म्हटलं माझं भाषण की मी शांतीनाथ भगवानचं जे आंदोलन आहे शांतीपूर्वक करणार आहे. आणि जी न्यायालयाची गोष्ट जी काही लोकांनी विरोधी पार्टीने जे काढलेलं आहे त्याच्यामुळे न्यायालयाची पहिले मी न्यायालयाची सांगतो, सुप्रीम कोर्टनं जर आमची नाही सुनावली तर आम्ही देवाकडे जाऊ. ब्रह्मशास्त्र आहे ते आहे अनशन, अमरण अनशन. आम्ही अनशन करू. हा सगळ्यात पहिले आम्ही मारवाडी गुजराती लोक महाराष्ट्राच्या खिलाफ नाही आहे. आमची भरी जन्मभूमी राजस्थान गुजरात असेल पण आमची कर्मभूमी आमची महाराष्ट्रच आहे. हा महाराष्ट्राने आम्हाला सर्व काही दिलं आहे, तर आम्ही हा मराठी भाषा आणि महाराष्ट्र विरोधाला का बरोबर आज अजूनही कोर्टाकडे बराबर सबूत नाही गेले की कबुतरामुळे ही प्राण्याला धोका आहे. अरे लंच खराब व्हायचे 22 कारण आहेत. त्या 22 कारणात देवेंद्र फडणवीसांनी सरकारांनी एक मीटिंग करावी आणि याचा निर्णय करावा. समाज सांगा तुम्ही, आम्ही त्या कबुतरासाठी त्या कुत्र्यासाठी आम्ही जीव द्या पाल्यासाठी आम्ही धन बी देऊ शकतो आणि त्यांच्यासाठी अलग व्यवस्था बी करू शकतो. कबूतरखान्यांच्या विरोधात मराठी एकीकरण समितीनं दिलेली आंदोलनाची हाक त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि कबूतरखाना परिसरात त्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलकांना परवानगी देण्यात आलेली नव्हती आंदोलन करण्यासाठी, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे राष्ट्रसंत मुनी नरेंद्र मुनी निलेश चंद्र मुनी महाराज जे आहेत ते आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मुनीजी, आज आंदोलन झालेलं आहे कबूतरखान्याच्या ठिकाणी. त्यांचं असं म्हणणं आहे की कबूतरखाने बंद केले गेले पाहिजे. शुक्रवारी जे आंदोलन झालं कबूतरखान्याच्या परिसरामध्ये त्या आंदोलनकर्त्यांना उचलण्यात आलेलं नव्हतं किंवा त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. पण आज मात्र मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस हा दुजाभाव करतायत असा आरोप आंदोलनकर्त्यांकडनं केला जातो. जय महाराष्ट्र. बघा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये कोणी जर अन्याय करत असेल तर ते गलत आहे. परंतु आम्ही जे आंदोलन केलं होतं ते शांतीपूर्वक आंदोलन केलं होतं. आम्ही आमच्या आंदोलनामध्ये असं कोणी शस्त्राचं नावाचा आम्ही असा उल्लेख केला पण नाही आहे. आम्ही जे आंदोलन करत आहे आणि आम्ही शांतीपूर्वक आंदोलन केलं, कोणाला मारलं कारलं नाही आहे. जर आम्हाला जर आमच्या समाजामुळे जर आमच्या आंदोलनामुळे जर जनताला काही त्रास झाला असता तर सांगा तुम्ही मला. परंतु मुनीजी, त्या दिवशी आपण बघितलं की त्या दिवशी त्या ज्या दोऱ्या होत्या त्या कापण्यासाठी म्हणून तिथं आरीचा वापर करण्यात आला होता. छोट्या छोट्या ज्या आऱ्या असतात किंवा छोट्या सुऱ्या ज्या असतात त्यांचा वापर करण्यात आला असता. तिथे एकूण जो काही गोंधळ निर्माण झालेला होता त्या गोंधळामुळे तिथल्या आंदोलनकर्त्यांपैकीच कोणाला तरी इजा झाली असती. ते शस्त्र का वापरण्यात आलं किंवा ती सुरी तिथे का आणण्यात आली? बघा, आम्ही जो समाज आहे शांतीप्रिय समाज आहे. ज्या दिवशी मी 3 तारखेला आम्ही 3 तारीख होती ना, 3 तारखेला आम्ही आंदोलन केलं होतं. बघा की त्या आंदोलनामध्ये एक बी पोलीस नव्हता, फक्त एक पोलीसवाला होता. आम्ही शांतीपूर्वक गेलो आणि शांतीपूर्वक आलो. मी पुन्हा पण विलेपार्ल्याला आंदोलन केलं होतं, 40,000 पब्लिक होते, तिथं पण आम्ही शांतीपूर्वक आलो, त्यात ते शांतीपूर्वक आलो. पण ज्या वेळेला आमचे जे काही मंत्री लोक आहेत आम्ही आंदोलन केलं, आम्ही त्यांना जगवलं. यदि आमची जर मान्य नाही झाली, मान्यता नाही झाली, आम्ही उपोषणाला बसू. तर ते आमच्या सरकारनं ऐकलं, तर देवेंद्र फडणवीसनं ऐकलं का बा तुम्ही धान्य टाका, परंतु त्याचा काही प्रोटोकॉल ठेवा. पर मान्य कोणते मंत्री वगैरे बोलले तो आमच्या लोकांना असं वाटलं का जे कबूतर आता 20,000 कबूतर मेलेले आहेत. और आमच्या काही लोकांना जसे कबूतर मरतात, काही लोकांना पाणी नाही पिलं का ते जे लोक म्हणजे ते कबुतराला बघून एवढी वेदना झाली होती की जे ताडपत्री आहे आणि ज्या दोऱ्या आहे त्या दोऱ्या कापाला आम्ही ती छुरी नव्हती आणली, ती आरी आणली होती. आम्ही ते कापाला आणली होती बाई. ते ताडपत्री आहे ते BMCने तिथं एवढी पक्की बांधली होती की ते हाताना ते गाठा सुटत नव्हत्या, म्हणून ती आम्ही ते कापासाठी आम्ही आरी आणली होती. का घरातनी भाजी कापाला, घरातनी काही दुसरे कामाला काही लागत नाही का ते आरी का फक्त लोकांना मारायलाच आणते का? परंतु
त्यानंतर जेव्हा तुम्ही व्हिजिट दिली त्या दादरच्या देरासरला, तिथे त्यानंतर सुद्धा तुमचं जे वाक्य आहे जे प्रसारमाध्यमांमध्ये पुढे आलं ते की गरज पडली तर आम्ही शस्त्र सुद्धा हातात घेऊ, कायदा आम्ही मानत नाही, कोर्टाचा निर्णय आम्ही मानत नाही, गरज पडली आमचा धर्म हा कायद्यापेक्षा सुद्धा मोठा आहे, असं तुम्ही जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचाही निषेध अनेक ठिकाणून होत होता. तुमच्यावर आरोप केले गेले की तुम्ही शस्त्र हातात उचलण्याची भाषा करताय. बघा, सर्वात पहिली गोष्ट मी कट्टर सनातनी जैन मुनी आहेत. मी बजरंग दल विश्व हिंदू परिषदचा एक प्रचारक. माझे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. परंतु मी हिंदूवर कशाला शस्त्र उचलू. पहिली म्हटलं आहे माझं भाषण की मी शांतीनाथ भगवानचं जे आंदोलन आहे शांतीपूर्वक करणार आहे. आणि जी न्यायालयाची गोष्ट जी काही लोकांनी विरोधी पार्टीने जे काढलेलं आहे त्याच्यामुळे न्यायालयाची पहिले मी न्यायालयाची सांगतो. आमचं जर हायकोर्टने आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ, त्या कोर्टला नाही मानून आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ. सुप्रीम कोर्टनं जर आमची नाही सुनावली तर आम्ही देवाकडे जाऊ. तो देवाकडे म्हणजे आमच्या भगवान महावीरचे शस्त्र आहे, ब्रह्मशस्त्र आहे. बाकी पुरे ब्रह्मशास्त्र आहे ते आहे अनशन, अमरण अनशन. आम्ही अनशन करू. आम्ही जैन समाज त्या कबुतरासाठी आमच्या ज्या पूर्वजन्मी त्यांनी एका कबुतराला आपले पुरे प्राण देऊन दिले आणि ते मोक्षला गेले आणि तीर्थंकर परमात्मा बनले. तर असा जर मोका जर मला मिळत असेल की एका एवढे 20,000 कबूतर मरत आहे त्याच्यासाठी जर वाचवासाठी मला ब्रह्मशस्त्र यानी भगवान महावीरचं शस्त्र आहे ते आहे अनशन, अमरण अनशन. महात्मा गांधी अहिंसा आणि सत्याग्रह त्याच रस्त्यावर मी चलत आहे. मी शस्त्राचं नाव घेतलं नाही. आणि मी मराठी आणि काही ते मराठी लोक आंदोलन करत आहे त्यांनी समजून घ्या ना. हा मराठी आणि गुजराती तर वाद तर पुष्कळ दिवसापासून चालू आहे का माझ्या भाषामुळे जर माझ्या शब्दामुळे जर लोकांना वाटत असेल की मी शस्त्राचं केलं असेल तो मराठी लोकांना मी हृदयापासून मनापासून मी क्षमा मागतो. असं जरी असलं तरीही हा मुद्दा मुळात इतका मोठा मुद्दा आहे का की ज्याच्यावरून दोन समाज, दोन भाषा किंवा दोन संस्कृती ज्या आहेत त्या एकमेकांच्या समोर टाकल्या पाहिजे. कबुतरांचा मुळात मुद्दा कुठून आलाय जेव्हा त्यांची संख्या गरजेपेक्षा जास्त वाढली आणि त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत असं दिसून आलं. त्यानंतर हा मुद्दा आला की त्यांची संख्या मर्यादित करण्यात यावी आणि त्यासाठी ते कबुतरखाने दुसरीकडे कुठे शिफ्ट करण्यात. हा मुद्दा खरंच एवढा मोठा आहे ज्याच्यावरून दोन समाज, दोन संस्कृती, दोन धर्म एकमेकांच्या पुढे टाकले. बघा, आता BMCचं इलेक्शन चालू आहे. आता हा राडा कोण केला काय केला मला काय माहीत नाही आहे. पण तिथे जर मराठी समाज ते मराठी समाजाचा आहे. हा सर्वात पहिले आम्ही मारवाडी गुजराती लोक महाराष्ट्राच्या खिलाफ नाही आहे. आमची भरी जन्मभूमी राजस्थान गुजरात असेल पण आमची कर्मभूमी आमची महाराष्ट्रच आहे. हा महाराष्ट्राने आम्हाला सर्व काही दिलं आहे तर आम्ही हा मराठी भाषा आणि महाराष्ट्र विरोधला का बरं जाऊ. मी मान्य राजसाहेब जो मराठी भाषांचे एक प्रतिनिधी आहेत त्यांना पुरी जनता मराठी हृदय सम्राट म्हणतात. मी त्यांना निवेदन करतो आम्ही प्रांती आहे हे तुमची गोष्ट बरोबर आहे. जे लोक आलेत बाहेरून आलेत हे काय करतात आणि जैन समाज काय करतात. सर्वात सुखी संपन्न जैन समाज आहे. ज्या वेळेनं की इथं अकाल पडला ज्याने आपली काही संकट पडले त्या वक्ती आमचा हा मारवाडी समाज गुजराती समाज खडाराला आहे. मी मान्य राजसाहेबांना मी मराठी भाषेचं एकच मी व्यक्ती आहे. मराठी मान्य राजसाहेबांना निवेदन आहे की हा जे विवाद आहे तुम्ही खतम करा आणि याला छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये भाषा और प्रांता जर असा विवाद आहे तुम्ही मराठी भाषेची एक मसिया आहेत, एक देव आहेत. मी तुमचा बी नम्र प्रार्थना करतो की हा जो प्रकरण घडत आहे हा BMCचा इलेक्शनसाठी हा पपरगंडा चालू झालेला आहे. आज कोर्टामध्ये हिअरिंग आहे आणि ही हिअरिंग किंवा हा निकाल तुमच्या विरोधात गेला, कबूतरखाने बंद करण्याचाच निर्णय जर कायम राहिला तर तुमची पुढची भूमिका काय असेल. सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टात जा असं सांगितलेलं असल्यामुळे जी याचिका सर्वोच्च न्यायालयात केलेली होती ती एक प्रकारे फेटाळून लावण्यात आली आहे जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल येत नाही. पुढची भूमिका काय असणार आहे. पहिली गोष्ट तर आतापर्यंत कोणतीही ITI बसली नाही आहे. दुसरी गोष्ट आज अजूनही कोर्टाकडे सबूत नाही, बराबर सबूत नाही गेले की कबुतरामुळे ही प्राण्याला धोका आहे. अरे लंच खराब व्हायचे 22 कारण आहेत. त्या 22 कारणात देवेंद्र फडणवीसांनी सरकारांनी एक मीटिंग करावी आणि याचा निर्णय करावा की किती कारण आहे, कबुतराने किती लोक मेले और कबुतराकडे जर प्राण्यांची लोकांची जर हत्या होत असेल तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करून टाकू. परंतु
मग मध्यस्थ मार्ग काय? समजा असं जर उघडकीस आलं की बाबा या कबुतरांमुळे कुठेतरी आरोग्याला अपाय होतो आहे, काही आजार बळावण्याची शक्यता आहे, जे काही अंशी प्राणघातक सुद्धा ठरू शकतात, असं जर पुढे आलं तर यातला मध्यस्थ मार्ग काय आहे? कबुतरही जगले पाहिजेत, भूतदया पण झाली पाहिजे, जीवदया पण झाली पाहिजे, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जो माणूस आहे, या सार्वजनिक ठिकाणाहून फिरणारा जो माणूस आहे, त्याच्या आरोग्यालाही अपाय होऊ नये. काय मध्यस्थ मार्ग सुचवाल तुम्ही? बघा, हायकोर्टाने दारूनं पण लोक मेलेत आहेत आणि सिगरेटने पण मेलेली आहे, ड्रग्सनं बी मेली आहे. पुऱ्या दारूमध्ये तर किती घराचे लोक उजळलेले आहे, त्याच्यावर का बरं बंदीने घातली? गुटख्यानं कॅन्सल होत आहे, त्याच्यावर बरं का बरं नाही घातली? हे डस्ट वगैरे उडत आहे, त्याच्यावर का बरं बंदी नाही घातली? याच्या कबुतरापासून बिमारी होते यांच्याकडे कोणता भी प्रमाण नाही आहे आणि याचा बराबर प्रमाण काढावं आणि याचं एक सोल्युशन काढावं. आणि आम्ही ते कबूतर आमच्या देवाचे जीव द्या, म्हणजे आमच्या महावीरने काढला आहे की मुंगीपासून तो हत्तीपर्यंत याची रक्षण करणं हा जैन धर्माचा कर्तव्य आहे. सनातन धर्मामध्ये गीतामध्ये भी भगवान श्री कृष्ण ने कहा कि दुनिया के हर सृष्टि के अंदर हवा में भी हूँ, पानी में भी हूँ, पाताल में भी हूँ, मैं पक्षी में भी हूँ और प्राणियों में भी हूँ. तो हम तो दोनों सनातन संस्कृति भी मानती है कि जूदिया होनी चाहिए, भूदया भी होनी चाहिए, जो मराठी लोग मानते हैं. पर मुझे लगता है कि कबूतर के ऊपर कुछ नया ही राजकारण होने जा रहा है. एक शेवटचा प्रश्न. काल सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिलेला आहे, तो दिल्लीतल्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये आहे की कुत्र्यांची संख्या तिथं जास्त झालेली आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे, तेव्हा त्या कुत्र्यांसाठी वेगळे शेल्टर तयार केले पाहिजे मानव वस्तीपासून लांब. असाच निर्णय हा कबुतरांच्या बाबतीमध्ये सुद्धा येणार नाही असं तुम्हाला का वाटतं? कबुतरासाठी जर महाराष्ट्र सरकार काही न्यायकरण तर करणारच आहे, ते जैन समाजाची भावना पण जुळलेल्या आहे. पण जे कुत्र्यांचं आहे तर त्यांना विचारा तुम्ही, अरे आपले म्युन्सिपाल्टीचे ते हॉस्पिटल ते बराबर बघित नाही, जे गरीब लोक जे बिचारे ते आदिवासी लोक तिथं शिकत आहेत, त्यांना त्यांची बराबर त्यांनी व्यवस्था नाही का, ते कुत्र्याची व्यवस्था करणार का? तर मी आमच्या जैन समाजाला देऊन द्या ते कुत्रे, आम्ही त्याच्यासाठी सेंटर खोलूया, सरकार जर आम्हाला आदेश देत असेल तर. आणि आम्ही जे कबूतर देत आहे त्यांना जर तुम्हाला टॅक्स लागत, दारूला टॅक्स मिळते, सिगरेटना टॅक्स मिळते, तुम्हाला जर टॅक्स लागला तर आमचा जैन समाज सांगा तुम्ही, आम्ही त्या कबुतरासाठी, त्या कुत्र्यासाठी, आम्ही जीव द्या पालासाठी आम्ही धन बी देऊ शकतो आणि त्यांच्यासाठी अलग व्यवस्था बी करू शकतो. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते निलेश चंद्रमुनीजी, ज्यांनी या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या. आज कोर्टामध्ये कबूतरखान्याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण हिअरिंग होणार आहे, त्याबद्दल त्यांच्या भावना काय या त्यांनी इथे सांगितल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसं, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.